नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये उद्या मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलाय. या मॉक ड्रिलच्या पूर्वतयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. उद्या देशभरामध्ये 300 ठिकाणी मॉक ड्रिल होणार. भारत पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची तयारी. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर विविध शहरांमध्ये मॉक ड्रिल. अलर्टसाठी सायरन वाजवण्याच्या देखील सूचना. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार. समुद्रकिनारी 4 तर शहरामध्ये 6 पथकं सादर करणार मॉक ड्रिल. सर्वच शहरांमध्ये मॉक ड्रिलची तयारी पूर्ण. महाराष्ट्रातील काही शहरं सुरक्षेच्या दृष्टीनं अतिसंवेदनशील. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये शहरांचा समावेश. मॉक ड्रिल संदर्भात गृह मंत्रालयाची राज्याच्या सचिवांसोबत 3 तास बैठक. मॉक ड्रिलचा देशभरातील तयारीचा आढावा घेतला. संभाव्य अडचणींची पडताळणीबाबत चर्चा. बैठकीनंतर सचिवांची माहिती. भारतातील उद्याच्या मॉक ड्रिलमुळे जागतिक दक्षता वाढली. अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांचं मॉक ड्रिलकडे लक्ष. महाराष्ट्रात मॉक ड्रिलचं प्लॅन तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर उद्या मुंबईमध्ये दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल. CSMT स्थानकावर RPF टीमकडून उपकरणांसह मॉक ड्रिलचा सराव करण्यात आला. जम्मू काश्मीरच्या शाळांमध्ये मॉक ड्रिल. शिक्षकांकडून दिली जाते माहिती. सायरन वाजल्यावर विद्यार्थ्यांनी काय करावं, दुखापतीनंतर घ्यावयाच्या काळजीसंदर्भात प्रात्यक्षिक सादर केलं. भाजप आणि संघ परिवार उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होणार. RSS आणि भाजप नेते, खासदार, आमदार आपापल्या क्षेत्रामध्ये होणाऱ्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होणार. नेत्यांना मॉक ड्रिलमध्ये सहभागी होण्याच्या सूचना. सरकार लोकांना मानसिकदृष्ट्या अडकून ठेवत आहे. भारताची जनता मानसिकदृष्ट्या मजबूत. उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जनतेला मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवलेलं.